सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ, ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। कर्जमाफीसाठी 25 तासानंतरही बच्चू कडूंचं आंदोलन सुरूच। नागपूरला छावणीचं स्वरूप, शेतकरी नेते उपराजधानीत एकवटले, आंदोलकांकडून काही काळ रेल रोको। सरकारनं चर्चेसाठी नागपूरला यावं, बच्चू कडू थांब, चर्चेतून मार्ग निघतो, आम्ही चर्चेला तयार। मुख्यमंत्र्यांची भूमिका, थोड्याच वेळात मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल कडूंची घेणार भेट। 2 दिवसात बावनकुळेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, संजय राऊतांचा इशारा। बावनकुळेंची संपत्ती विकली तरी कर्जमाफी होईल, राऊतांचा टोला। तर उद्याच येऊन संपत्ती घेऊन जा, बावनकुळेंचं सहित प्रत्युत्तर। मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरेंचं उद्या पॉवर पॉइंट सादरीकरण, तर लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे करणार निवडणूक आयोगाची पोलखोल। एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून चोरट्यांकडून महत्वाची कागदपत्र, सीडी आणि पेनड्राईव्ह लंपास। सीडी चोरण्यामागे नेमका उद्देश काय, खडसेंचा सवाल। फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं हॉटेलमध्ये जातानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर, याच हॉटेलमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। महिला आयोगाकडून मृत डॉक्टरला बदनाम करण्याचा प्रयत्न, आयोगाविरोधात कोर्टात जाणार, अंधाऱ्यांचा इशारा। रुपाली चाकणकरांनी राजीनामा घेण्याची मागणी। सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेंचा भाजपात पक्षप्रवेश, तर मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक पदाधिकारी भाजपात। मोंदा चक्रीवादळाच्या आंध्र आणि ओडिसाच्या समुद्र किनाऱ्यावर थैमान, आतापर्यंत 3 मृत्यू, हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मराठवाड्यात पावसाचा हाहाकार सुरूच, जालना, लातूर, परभणी आणि बीडला पावसानं पुन्हा धुतलं, सोयाबीन, कापूस आणि मक्याची झाली माती। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।